ठाकरे बंधू एकत्रित येणार का याबाबत बऱ्याच चर्चा होऊ लागलेल्या होत्या। त्याचं कारण होतं ते म्हणजे ही दोन महत्त्वाची वक्तव्य आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणासाठी मराठी माणसाच्या खरं तर भवितव्यासाठी दोन ठाकरे बंधू एकत्रित येतील अशा प्रकारचे संकेत दिले जात होते। मात्र ही वक्तव्य आता बाजूला पडलेली आहेत आणि दोघांकडून युती संदर्भात पुढे कुठल्याही प्रकारची चर्चा होत नाहीये असंच एकंदरीत चित्र दिसतंय। राज ठाकरेंना खरं तर पुन्हा एकदा आवाहन करण्यात आलेलं होतं। संजय राऊतांनी आवाहन केलं होतं, पुन्हा एकदा पुढाकार घ्यावा असं म्हटलेलं होतं। मात्र त्यांच्या या आवाहनाला एकंदरीतच केराची टोपली दाखवलेली दिसते। या संदर्भात या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनश्री पाठक सध्या आपल्याबरोबर जोडल्या गेल्यात। मनश्री, गेल्या काही महिन्यामध्ये खरं तर एक महिनाभरामध्ये महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये पुन्हा एकदा घमासान चर्चा रंगलेली होती की ठाकरे बंधू एकत्रित येतील असं दोघांच्या वक्तव्यावरून वाटत होतं। मात्र ही चर्चा काही पुढे सरकताना दिसत नाहीये, कारण परदेश दौऱ्यावरून दोघेही परत आले, मात्र चर्चा होताना दिसत नाही। नेमकं काय काय घडलंय? नक्की आपण बघतोय की एकीकडे राज ठाकरे यांनी ही जी चर्चा सुरू केली, म्हणजे संजय राऊत जे म्हणतात की चर्चा सुरू केली आहे ती राज ठाकरेंनी सुरू केलेली आहे। यासोबतच राज ठाकरेंनी म्हटलं होतं की मी माझ्याकडनं सगळी भांडणं मिटवायला तयार आहे। मात्र सोबतच आता राज ठाकरेंनी काही महत्त्वाच्या सूचना आपल्या कार्यकर्त्यांना दिलेल्या आहेत की युतीबाबत कुणीही आता बोलू नये, पुढचे आदेश येईपर्यंत कुणीही युतीबाबत बोलू नये, 4 महिने थांबावं आणि युतीबाबतचा जो काही निर्णय आहे तो अर्थातच राज ठाकरे घेतील असं राज ठाकरेंचं म्हणणं आहे। त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी काही मतं व्यक्त करायला सुरुवात केली होती। जेव्हा या युतीच्या चर्चा झाल्या तेव्हा अगदी उघडपणे अमेय खोपकर यांनी फेसबुक पोस्ट टाकूनही म्हटलेलं होतं। इतकंच नाही तर वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांनी आपली मतं व्यक्त केली होती की ज्या अटी शर्ती ठरतील या युती संदर्भात त्या नेमक्या कोणत्या असतील, मनसैनिकांना ही युती झाल्यानंतर पक्ष संघटनेमध्ये किती वाव मिळेल। मात्र आता राज ठाकरेंनी स्पष्टपणे अशा सूचना दिलेल्या आहेत की युती संदर्भात कुणीही अशा प्रकारे जाहीर वक्तव्य करू नये, युतीबाबतचा जो काही निर्णय असेल तो आपणच घेऊ अशा स्पष्ट सूचना राज ठाकरेंनी दिलेल्या आहेत। यासोबतच स्वबळावर निवडणूक लढवायची आहे की पुन्हा एकदा कोणासोबत युतीचा निर्णय घ्यायचा आहे याचा निर्णय हा सुद्धा योग्य वेळेतच होईल। मात्र तोपर्यंत कामावर फोकस करा। मुंबई महापालिकेच्या निवडणुका समोर आहेत, त्याच्यामुळे येणाऱ्या 4 महिन्यांमध्ये फक्त आणि फक्त पक्ष संघटनेवर आणि कामावर फोकस करा। युतीबाबतच्या चर्चांमध्ये वेळ वाया न घालवता आणि युतीबाबतच्या चर्चांमध्ये फारसं लक्ष न देता थेटपणे निवडणुकीच्या कामाला लागा असे स्पष्ट आदेश आता राज ठाकरेंनी दिलेले आहेत। अगदी मनश्री, खरं तर गेल्या काही दिवसामध्ये ठाकरे बंधू एकत्रित येतील अशा प्रकारे वातावरण असताना राज ठाकरे परदेश दौऱ्यावरून आल्यानंतर मात्र त्यांच्या भेटीगाठी वेगळ्याच पद्धतीने सुरू झाल्या। ते म्हणजे शिंदे गटातल्या महत्त्वाच्या नेत्यांची भेटीगाठी असू देत किंवा झी24 तासच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांनी जे वक्तव्य केलं होतं राज ठाकरेंबाबत की त्यांच्याबरोबर आमच्या चर्चा या होतच असतात असं त्यांनी म्हटलं होतं। आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतचा चेंडू त्यांनी राज ठाकरेंच्या कोर्टात टोलवलेला होता। त्यामुळे एकंदरीतच मधल्या काळात पुन्हा एकदा महायुतीबरोबर राज ठाकरे यांची सलगी वाढत असताना या भेटीगाठींमधून दिसत होतं। त्यामुळे आता ठाकरे बंधू पुन्हा एकत्रित दिसण्याची शक्यता मावळली आहे का, काय म्हणता येईल? नक्कीच ही शक्यता आपण गृहीत धरू शकतो, कारण या सगळ्या चर्चा सुरू असतानाच दोन्ही ठाकरे बंधू हे परदेश दौऱ्यावर गेले। परदेश दौरा आटपून आल्यानंतर जेव्हा ते परत आले मुंबईमध्ये आणि पुन्हा माध्यमांनी हा प्रश्न उपस्थित केला तेव्हा संजय राऊत म्हणाले होते की हा मुद्दा नेमका सुरू कोणी केला, त्याच्यामुळे पुन्हा जर चर्चा करायची असेल एका ब्रेक नंतर तर ती अर्थातच राज ठाकरेंकडूनच सुरू व्हायला हवी। मात्र त्यावेळेस राज ठाकरेंचे पदाधिकारी याला नकार देते झाले। ते म्हणाले की जो काही निर्णय तो अर्थातच राज ठाकरे घेतील आणि राज ठाकरेंकडून त्यानंतर आम्हाला असे आदेश आलेले आहेत की युतीबाबतच्या चर्चांमध्ये कुठलेही लक्ष घालू नका, थेटपणे कामाला लागा। आता दुसरा मुद्दा आपण बघतो आहोत ते म्हणजे उदय सामंतांची झालेली भेट। परदेश दौऱ्यावरून आल्यानंतर तातडीने उदय सामंत हे राज ठाकरेंच्या भेटीला गेलेले होते। इतकंच नाही तर एकंदरीतच शिवसेना, शिंदे गट आणि राज ठाकरे यांचे पदाधिकारी यांच्यात सुद्धा संवाद होताना आपल्याला बघायला मिळाला। त्याच्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येणार का अशा चर्चा कालांतराने आता ज्यावेळेस त्या वाढतात, ज्यावेळेस त्या चर्चा जोर धरू लागतात त्यानंतर अचानकपणे काही काळ गेल्यानंतर त्या पुन्हा एकदा थंडावतात असं आतापर्यंत बघितलं गेलंय। आणि आताचं सुद्धा चित्र तशाच पद्धतीने आपल्याला बघायला मिळतं आहे की खूप मोठी चर्चा झाली, दोन्ही बाजूंनी सकारात्मक प्रतिसाद मिळाला, आम्ही आपापले इगो बाजूला ठेवायला तयार आहोत महाराष्ट्र हितासाठी असं देखील सांगण्यात आलं। मात्र त्यानंतर सुद्धा पुन्हा एकदा या चर्चा आता थंडावतायत का असा प्रश्न पडतो आहे, कारण कुठल्याही बाजूने म्हणजे ना उद्धव ठाकरेंच्या बाजूने ना राज ठाकरेंच्या बाजूने कोणीही एक पाऊल पुढे आलेलं नाहीये। त्याच्यामुळे त्या उलट आपण बघितलं की शिवतीर्थावरच्या इतर पक्षांच्या भेटीगाठी
मात्र वाढल्या. उदय सामंत जाऊन भेटले. त्याच्यामुळे या सगळ्या राजकीय पटलावरती आता राज ठाकरे पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेना युतीशी संधा साधण्याचा प्रयत्न करतायत का? आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकांमध्ये जर शिंदे सेनेला स्वतःचं अस्तित्व मुंबईमध्ये दाखवून द्यायचं असेल तर राज ठाकरेंची मदत घेणं हे तितकंच गरजेचं आहे, कारण राज ठाकरेंचा एक मतदार मुंबईमध्ये आपलं स्थान ठेवून आहे. त्यामुळे अशा प्रकारे मुंबई महापालिकेच्या निवडणुका अवघ्या 4 महिन्यांवरती असताना आता राज ठाकरे शिवसेना शिंदे गटाचा हात धरतायत का, अशी एकंदरीत चर्चा राजकीय वर्तुळामध्ये असल्यामुळे आता उद्धव ठाकरे सुद्धा राज ठाकरेंच्या बाबतच्या युतीमध्ये स्वतःहून काही बोलणार नाही अशी भूमिका घेते झाले आहेत. त्यामुळे आता ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची चर्चा पुन्हा एकदा मावळू लागली आहे अशी शक्यता दिसते. पण मनश्री, एकंदरीतच गेल्या महिनाभरातलं जर सगळं हे महाराष्ट्रातलं राजकारण पाहिलं तर नेमकं काय आणि कुठे बिनसतं आहे, कुठे नेमका थंडा प्रतिसाद मिळतोय, का पुढे होऊ शकत नाहीये ही चर्चा, याबाबत काही आतल्या बातम्या कळतात का? मनसेच्या गोटातनं जे सांगितलं जातं स्पेसिफिकली मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांचं हे म्हणणं आहे की आतापर्यंत आम्ही काही पहिल्यांदा हा प्रयत्न केलेला नाही की उद्धव ठाकरेंना जाऊन भेटणं, त्यांची वेळ मागणं, ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू करणं. मात्र जेव्हा जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हा त्यांच्याकडनं फारसा प्रतिसाद मिळाला नाही. बरं, प्रतिसाद मिळाला तरी सुद्धा त्याचं जे फायनल आउटपुट आहे, त्याचं जे अंतिम उत्तर आहे ते सकारात्मक आम्हाला बघायला मिळालेलं नाही. कुठेतरी पुन्हा दुसऱ्या चर्चामध्ये सुरू होतात. त्याच्यामुळे आता जी चर्चा आहे ती उद्धव ठाकरेंनी सुद्धा त्यांच्या बाजूने सुरू करणं हे अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे दरवेळी आम्ही मातोश्रीकडे जाणार, मातोश्रीवरती चर्चा करणार आणि त्यानंतर फायनल आउटपुट जे आहे, अंतिम उत्तर आहे ते कुठल्याही पद्धतीचं सकारात्मक निघणार नाही आणि त्याच्यानंतर सुद्धा आमचा भ्रमनिरास होणार. तर या भ्रमनिरासाला आम्ही कंटाळलेलो आहोत असा सूर मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडनं ऐकू येतो, मनसेच्या गोटातनं ऐकू येतो. त्याच्यामुळे आता जर पावलं उचलायची असेल तर समांतर पद्धतीने ती उचलली गेली पाहिजे. उद्धव ठाकरेंच्या गटाकडनं सुद्धा समान प्रयत्न झाले पाहिजेत. आम्ही सुद्धा आधी पण आम्ही प्रयत्न केलेले आहेत, आता सुद्धा आम्ही प्रयत्न करायला तयार आहोत असं मनसेचं म्हणणं आहे. मात्र समांतर प्रयत्न हे उद्धव ठाकरेंच्या बाजूने सुद्धा दिसले पाहिजेत अशा पद्धतीचा एक सूर आहे. आणि दुसरी बाजूची राजकीय परिस्थिती आपण लक्षात घेतली तर अर्थातच मुंबईमध्ये शिवसेनेला म्हणजे ठाकरे गटाला मनसेच्या संपर्कात रहा. योगेश शिले सध्या आपल्या बरोबर मनसेचे प्रवक्ते जोडले गेलेले आहेत. आपण योगेश शिलेंबरोबर या संदर्भात ती चर्चा करूया. योगेशजी, जी आता महत्त्वाची माहिती आम्हाला कळतीये, खरं तर ठाकरे बंधू एकत्रित येतील आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ठाकरे पर्व पाहायला मिळेल अशा प्रकारे एक संकेत मिळत होते, तसं चित्र तयार झालं होतं. मात्र कुठेही चर्चा पुढे जाताना दिसत नाहीये. पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी या संदर्भातलं आवाहन करावं असं संजय राऊत यांनी म्हटलेलं होतं. काय नेमकं मनसेमध्ये नेमकं काय या संदर्भात सध्या सुरू आहे? कसं आहे, माननीय राजसाहेबांनी या बाबतीत आवाहन करायची काही आवश्यकता नाही. त्यांनी आपलं मत स्पष्टपणे मांडलेलं आहे. जर युती व्हावी असं संजय राऊत यांना वाटत असेल आणि 3 वेळा त्यांनी आम्ही युतीचे प्रयत्न केले असताना त्यांच्याकडून जो प्रतिसाद मिळालेला नाही, ही सल आहे मनसेच्या सर्व नेत्यांमध्ये. अत्यंत सोपं आहे. माननीय उद्धव साहेब ठाकरे हे जर शिवतीर्थापर्यंत आले, भाऊच आहेत, यायला हरकत नाही, आणि भावाबरोबर त्यांनी चर्चा केली तर ह्या बाकीच्या सगळ्या चर्चांना आराम मिळेल आणि युती पुढे जाऊ शकते. ते शक्य आहे का उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला, हे सर्वप्रथम पाहावं लागेल. पण मनसेमध्ये या संदर्भात कुठलेही अंतर्गत वाद नाहीत निश्चित? आमच्यामध्ये अजिबात वाद नाहीत. आमच्यामध्ये युतीचा निर्णय हा सर्वस्वी माननीय राजसाहेब ठाकरे घेतात. साहेब जो निर्णय घेतील त्या निर्णयाबरोबर सर्व पदाधिकारी असणार, सर्व महाराष्ट्र सैनिक असणार आहेत. त्यामुळे वादाचा प्रश्नच येत नाही. आमचं म्हणणंच इतकं आहे फक्त की 3 वेळा उद्धव ठाकरे गटाकडून आम्हाला जो प्रतिसाद मिळायला हवा होता तो मिळालेला नाही. आता सुद्धा आम्हाला एक छोटीशी भीती आमच्या मनामध्ये आहे की 2 महिने 3 महिने हे युतीच्या प्रश्नावरती चर्चा करण्यात घालवतील आणि शेवटच्या क्षणी पुन्हा एकदा आमचा विश्वासघात करतील. यापेक्षा एक विश्वास निर्माण व्हावा म्हणून माननीय उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावरती यावं आणि युतीच्या चर्चा कराव्यात
आम्हाला देखील आनंद होईल. ठीक ठीक. योगेश शिले, आपली भूमिका कळली. मनसे प्रवक्ते योगेश शिले आपल्या बरोबर होते. धन्यवाद, आपण बोललाच ही 24 तासकडे आणि ही सगळी प्रतिक्रिया व्यक्त केली त्याबद्दल. संजय आवटे सर आपल्या बरोबर आहेत, राजकीय घडामोडींचे विश्लेषक. आपण संजय सरांकडे जाऊया. संजयजी, खरं तर गेल्या काही दिवसांमध्ये 2 ठाकरे बंधू एकत्रित येऊन पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे पर्व सुरू होईल अशा प्रकारची शक्यता वर्तवली जात होती. तसं चित्र दिसत होते, संकेत मिळत होते. मात्र ही चर्चा दोघे जण परदेशवारीवरून पुन्हा भारतात आल्यानंतर पुढे सरकलीच नाही. किंबहुना ठाकरे गटाकडून प्रतिसाद मिळत नाहीये असं मनसेच्या प्रवक्त्यांचं म्हणणं आहे. कसं पाहता आपण या घडामोडीकडे? अनुभव असा आहे, मुळामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे एकत्र येतील का ही चर्चा आपण सुरू करतो तेव्हा ते वेगळे काय झाले हे बघितलं पाहिजे. मुळामध्ये असं आहे की आयडिओलॉजीच्या मुद्द्यावर ते वेगळे झाले नाहीत आणि आयडिओलॉजीच्या मुद्द्यावर ते एकत्र येणार नाहीत. ते वेगळे झाले त्यांच्या व्यक्तिगत आकांक्षांमुळे, व्यक्तिगत इगोजमुळे. त्यामुळे मला असं वाटतं की जिथे वेगळे होताना सुद्धा आयडिओलॉजी हा मुद्दा नव्हता, तर एकत्र येताना किंवा आयडिओलॉजीमुळे एकत्र येतील असं काही मानण्याचं कारण नाही. त्यामुळे मुळामध्ये आदर्शवाद, आयडिओलॉजी, विचारप्रणाली हा काही मुद्दा दिसत नाहीये. दुसरी गोष्ट अशी आहे की आजचा संघर्ष, राजकीय संघर्ष सगळा जो सुरू आहे तो सत्ता संघर्ष आहेच, पण तो प्रामुख्यानं संघर्ष आदर्शवादाचा आहे, विचारप्रणालीचा आहे, आयडिओलॉजीचा आहे. याचं भान या दोघांपैकी किती जणांना आहे किंवा दोघांना आहे का हा मला प्रश्न आहे. त्यामुळे ते येणं काही फार शक्य नाही. दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा असा आहे की आपण बघितलंय की मुळामध्ये साधारणपणे राज ठाकरेंची भूमिका सातत्याने कशी बदलत गेलेली आहे आपण बघितलेलं आहे. म्हणजे जेव्हा नरेंद्र मोदी कुठेच नव्हते, फक्त गुजरातचे मुख्यमंत्री होते, तेव्हा गुजरात मॉडेल बघण्यासाठी राज ठाकरेंचे सगळे, तेव्हा त्यांचे 13 आमदार निवडून आले होते. सगळे आमदार विधिमंडळाचं अधिवेशन सोडून गुजरातला गेले आणि नरेंद्र मोदी किती महत्वाचे आहेत असं मानणारे राज ठाकरेच होते सगळ्यात पहिल्यांदा. त्याच्यानंतर जेव्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हा आपण बघितलं की मागच्या निवडणुकीमध्ये 2019च्या निवडणुकीमध्ये राज ठाकरेंनी थेटपणे भूमिका घेतली आणि त्यांनी सांगितलं की नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना राजकारणाच्या रिंगणातनं हद्दपार करा, लावले तो व्हिडिओ, ही भूमिका घेतली. त्याच्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र त्याची भूमिका पूर्णपणे वेगळी होती. त्यामुळे राज ठाकरे ही सगळी कसरत करतील का किंवा राज ठाकरे मध्ये इकडे येतील का? कारण असं आहे की समजा राज ठाकरेंना भाजपला विरोध करायचा असेल तर त्यासाठी 2 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे त्यांना त्याची किंमत मोजावी लागेल, हा पहिला मुद्दा आहे. आणि दुसरा, उद्धव ठाकरेंसोबत यायचं असेल तर उद्धव विरुद्ध राज या संघर्षामध्ये नक्की कोणाची सरशी होईल हे सांगता येत नाही, कारण या दोघांचा शेवटी व्यक्तिगत संघर्ष, हा पहिला मुद्दा आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या बद्दल मला असं वाटतं की उद्धव ठाकरेंना आता ते भाजपच्या विरोधामध्ये आहे त्यात काही शंका नाहीये. 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं तेव्हा उद्धव ठाकरेंची भूमिका फार महत्वाची होती. पण उद्धव ठाकरेंकडे त्या अर्थानं सातत्य दिसत नाही, हा एक भाग आहे. दुसरा असं की राजकारण करण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक असतात, जी डिप्लोमसी आवश्यक असते, त्या डिप्लोमसीचा उद्धव ठाकरेंकडे पूर्णपणे अभाव आहे असं पण दिसतं. तिसरा मुद्दा असा आहे की मुळामध्ये या सगळ्यासाठी जे 24/7 पॉलिटिक्स करणं आवश्यक आहे, 24/7 तुम्ही सजग असणं आवश्यक आहे. राज आणि उद्धव या दोघांचंही वैशिष्ट्य असं आहे की दोघेही त्या अर्थानं फार सजग 24/7 राजकारण करणारे राजकीय नेते नाहीयेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की दोघंही या सगळ्या मुद्द्यांबद्दल फारच कॅज्युअल आहेत. म्हणजे महाराष्ट्राला जेवढं वाटतं की गंभीरपणे या दोघांनी एकत्र यावं तेवढं या दोघांना वाटतं का असा मला प्रश्न आहे. मुळात हे दोघं आपल्या राजकारणाकडे आणि एकूणच राजकारणाकडे गंभीरपणे बघतात का, हाच खरं म्हणजे फार महत्वाचा मुद्दा आहे. आणि त्यामुळे हे दोघे एकत्र आले तरी काही फार मोठा फरक पडेल, फार मोठी क्रांती घडेल असंही मला वाटत नाही. संजयजी, धन्यवाद आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि या सगळ्या केलेल्या विश्लेषणासाठी. संजय आवटे सर आपल्या बरोबर होते, राजकीय घडामोडींचे अभ्यासक. मात्र एकंदरीतच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे त्यांच्या ताठर भूमिकांमुळे एकत्रित येणार की नाही असा प्रश्न निर्माण झालेला आहे. गेल्या काही दिवसांपासून जो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक धुरळा उठलेला होता, 2 ठाकरे बंधू एकत्रित येतील आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा वेगळी समीकरणं पाहायला मिळतील. मात्र ही शक्यता आता धुसर होताना एकंदरीतच दिसते. आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्या बरोबर जोडले गेले, त्यांच्याकडून आपण शिवसेनेमध्ये नेमकं या संदर्भातलं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये काय नेमकं वातावरण आहे, या संदर्भात का चर्चा पुढे जात नाहीये, याबाबत आणखी माहिती जाणून घेऊया. कृष्णात, मनसेची भूमिका आपल्याला पाहायला मिळाली. आता उद्धव ठाकरेंनी शिवतीर्थावर यावं आणि भावाचंच घर आहे तिथे येऊन चर्चा करावी आणि या संदर्भात पुढे काही होते का हे त्यांनी पाहावं, अशा प्रकारे मनसे प्रवक्त्यांची भूमिका होती. मात्र शिवसेना युबीटी मध्ये नेमकं या संदर्भातलं काय वातावरण आहे, काय या चर्चा पुढे जाऊ शकत नाहीयेत?
अनुपमा, राज ठाकरे यांनी साथ दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद दिला होता त्याच दिवशी, परंतु त्यानंतर मधल्या काळामध्ये दोन्ही भाऊ हे परदेशात गेले होते. या दोन्ही भावांच्या मध्ये तशा प्रकारचा थेटपणे कुठलाही संपर्क झाला नव्हता, परंतु केवळ नेत्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया आतापर्यंत येत होताना पाहायला मिळत्या. त्यानंतर आता राज ठाकरे यांची प्रतिक्रिया आलेली आहे की तुम्ही काही बोलू नका, योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल. याचाच अर्थ ही चर्चा लांबणीवर पडली का, अशा प्रकारची एक शंका उपस्थित केली जात आहे. परंतु याच संदर्भात संजय राऊत यांना विचारलं असता संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे की तुम्हाला काही माहिती नसतं, मागच्या बाजूला काही पटकथा लिहिली जात आहे, स्क्रिप्ट तयार आहे, हे तुम्हाला थोड्याच दिवसामध्ये समजेल. त्यामुळे एक सकारात्मक पद्धतीनं अजून देखील उद्धव ठाकरे गट असलेला पाहायला मिळतोय. आणि या युतीच्या बाबतीत खास करून दोन्ही ठाकरे एकत्र येण्यासंदर्भात आता उद्धव ठाकरे गट हा सकारात्मक असल्याचं पाहायला मिळतंय. जरी राज ठाकरे यांनी या संदर्भात बोलण्यास नकार दिला असला किंवा या संदर्भात नेत्यांना बोलायला प्रतिबंध केला असला, तरी या दोघा भावांच्यामध्ये नक्कीच काहीतरी चर्चा होत आहे, अशा प्रकारचं संजय राऊत यांच्या विधानावरून लक्षात येत आहे. अगदी एकंदरीतच कृष्णात गेल्या काही दिवसांमध्ये जी चर्चा चालू होती, आपण सांगताय की ठाकरे गटामध्ये सकारात्मक वातावरण आहे, मात्र तसा प्रतिसाद समोरासमोर पडद्यावर येताना मात्र दिसत नाहीये. त्यामुळे याच्या मागे जसं संजय राऊत म्हणतात की वेगळी पटकथा लिहिली जाते, तर काय नेमकी पटकथा असावी, काय या संदर्भात राजकीय आखाड्यामध्ये काय नेमकं सांगितलं जात आहे? प्रामुख्यानं आपल्याला माहीत आहे की दोन्ही पक्ष, मनसे असू दे किंवा शिवसेना उभाटा असू दे, या दोन्ही पक्षाची सध्याची परिस्थिती पाहता ह्या दोन्ही पक्षांचं अस्तित्व टिकवण्यासाठी दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं, अशा प्रकारची चर्चा जरी सुरू असली तरी दोन्ही पक्षातल्या जे कार्यकर्ते आहेत त्यांचं देखील मत आहे आणि जुने जे शिवसैनिक आहेत त्यांचं देखील मत आहे की दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं आणि आपला पक्ष जो आहे तो मजबूत करावा. कारण दोन्ही मराठी माणसांसाठी लढणार हे पक्ष आहेत आणि जर अशा प्रकारे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर समोर जे महायुती आहे त्याला टक्कर देण्याची ताकद ही केवळ ठाकरे बंधू या दोघांच्या मध्येच आहे. आणि त्या दृष्टीनं दोन्ही पक्षामध्ये काही सकारात्मक गोष्टी ज्या आहेत त्या होताना दिसून येतात. जरी मनसेचे काही नेते हे या युतीच्या दृष्टीनं अनुकूल नसले तरी शिवसेना ठाकरे गटामधून मात्र कोणीही अद्याप या संदर्भात याला छेद देणारं वक्तव्य केलेलं असं पाहायला मिळत नाही. त्यामुळे नक्कीच या संदर्भात काही चर्चा होते एवढं मात्र नक्की. अगदी असेच संपर्कात राहा कृष्णा. एका बाजूला आपल्याला दिसते की ठाकरे बंधूंची युती जी आहे ती लांबणीवर पडत असताना, असं बोललं चर्चा सुरू असतानाच राऊतांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे, ती म्हणजे आमची युती लांबणीवर पडलेली नाही, सगळं काही सुरळीत होऊ द्या मग बोलू, असं राऊतांनी वक्तव्य केलेलं आहे. झी24 तासच्या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊतांनी हे महत्त्वाचं विधान केलेलं आहे. आमची युती ही लांबणीवर पडलेली नाहीये, सगळं काही सुरळीत झालं की मग बोलतो, असं राऊतांचं म्हणणं आहे. काही लांबणीवर वगैरे पडलेलं नाही, तुम्ही बोलू नका, सगळं सुरळीत होऊन जाऊ द्या बाळंतपण, मग आम्ही बघू. काही लांबणीवर वगैरे पडलेलं नाही, तुम्ही बोलू नका, सगळं सुरळीत होऊन जाऊ द्या बाळंतपण, मग आम्ही बघू. तर खासदार संजय राऊत यांचं हे वक्तव्य होतं. सगळं काही सुरळीत सुरू आहे असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. आणि पुन्हा एकदा आपण जाऊया आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडे. कृष्णात, संजय राऊत यांचं हे वक्तव्य आपण झी24 तासच्या प्रेक्षकांना ऐकवलं. सगळं काही सुरळीत सुरू आहे, काही लांबणीवर पडलेलं नाहीये असं त्यांनी म्हटलेलं आहे. मात्र एकंदरीत चित्र दिसताना प्रत्यक्षात चर्चा काही होताना दिसत नाहीये. दोन्ही बंधूंच्या वेगवेगळ्या ठिकाणी भेटीगाठी सुरू असताना दिसतात. जसं की राज ठाकरे सामंतांना भेटले, त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीसांनी झी24 तासच्या आपल्या कार्यक्रमामध्ये काही वेगळं वक्तव्य केलं होतं की राज ठाकरे यांच्याबरोबर आमची सतत बोलणी सुरू असतात असं म्हटलेलं होतं. आणि इकडे मात्र उद्धव ठाकरे यांच्याबरोबर सपकाळांची भेट होतीये. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीतले शरद पवार गटाचे काही नेते सुद्धा भेटतात. त्यामुळे दोन्ही बंधू त्यांच्या वाटेने सुरू आहेत. मात्र ते पुन्हा एकत्रित दिसतील की नाही हे चित्र मात्र स्पष्ट होताना दिसत नाहीये. नक्कीच अनुपमा, या संदर्भात वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. कारण ज्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या झी24 तासच्या कार्यक्रमात बोलताना सांगितलं गेलं होतं की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या असतात आणि अगोदरच आमच्याकडे 3 पक्ष आहेत, त्यामुळं राज ठाकरे यांच्या बाबतीतला जो निर्णय आहे तो नंतर घेतला जाईल. याचाच अर्थ की राज ठाकरे यांना महायुतीमध्ये जे घेण्याचे प्रयत्न आहेत ते होताना दिसून येत नाहीत. त्याचमुळं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती होण्याची शक्यता
शक्यता ही जास्त दिसून येते आणि त्या संदर्भातल्या चर्चा ज्या आहेत त्या पडद्यामागे सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. कारण आता संजय राऊत यांनी स्पष्ट केलेलं आहे की युती लांबणीवर वगैरे नाही आहे, व्यवस्थित सर्व काही चालू आहे, योग्य तुम्हाला याच ठिकाणी दिसेल. आणि त्यानंतरच्या प्रश्नामध्ये देखील त्यांनी म्हटलेलं आहे की हे एक पटकथा लिहिली जात आहे, राजकारणात काही सगळं काही सांगून होत नाही किंवा समोर काही दाखवलं जात नाही, एक पटकथा लिहिलेली आहे, स्क्रिप्ट जे आहे ते लवकरच तुमच्या समोर येईल, अशा प्रकारचं त्यांनी देखील संजय राऊत यांनी या ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या संदर्भात एक वक्तव्य केलेलं आहे. त्यामुळं येत्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, खास करून मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या प्रक्रियेला वेग मिळतो का ते पाहणं अत्यंत गरजेचं असणार आहे. अनुपमा, खरंय. कृष्णा दत्त, काही वेळापूर्वी आपण संजय आवटे सरांबरोबर बोललो. राजकीय घडामोडींचे अभ्यासक आणि पत्रकार असलेले संजय आवटे सरांनी सांगितलं की दोघे ठाकरे बंधूंकडे राजकारणामध्ये, खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ते संपूर्णपणे राजकारणात सक्रिय नसल्यामुळे तो कितपत इंटरेस्ट राजकीय आहे हे बघणं सुद्धा महत्त्वाचं आहे. त्यात ताठर भूमिका आहेत, उद्धव ठाकरेंकडे असलेली राजकीय डिप्लोमसी त्यांच्याकडे नाही आहे, अशा प्रकारे त्यांनी विश्लेषण केलेलं होतं. या मुद्द्यांना धरून कशा प्रकारे ही युती पुढे जाऊ शकते? नक्कीच आता येणाऱ्या काळामध्ये ह्या संदर्भातल्या वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या समोर येतेच की कोणत्या प्रकारची डिप्लोमसी असणार आहे. कारण मध्यंतरी राज ठाकरे यांना उदय सामंत यांना भेटले होते, त्यानंतर संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिली गेली होती की अशा प्रकारे महाराष्ट्र धोरणांना जर भेटत राहिलं तर कशा प्रकारे ही युतीची जी चर्चा आहे ती देखील लांबणीवर पडू शकते आणि त्याचा परिणाम जो आहे तो पाहायला मिळेल. कारण तुम्ही या लोकांना जर दूर ठेवलं गेलं तरच आपल्यामधली युतीची चर्चा असेल किंवा जे एकत्र येण्यासंदर्भातली चर्चा आहे तर ती होऊ शकते. जर तुम्ही वारंवार अशा प्रकारे महायुतीतल्या लोकांना भेटत असाल तर ही चर्चा होऊ शकणार नाही किंवा तशा प्रकारचे एकत्र येण्यावरच एक प्रकारे त्याला विलंब होईल किंवा होणार नाही, एकत्र येणंच शक्य होणार नाही, अशा प्रकारचे सुतोवाच यापूर्वीच केले होते. त्यामुळं अनेक जे अँगल्स आहेत ते येत्या काळामध्ये स्पष्ट होणं गरजेचं आहे. परंतु येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, खास करून मुंबई महापालिका निवडणूक ही शिवसेना ठाकरे गटासाठी अत्यंत महत्त्वाची आहे आणि शिवसैनिकांना उभारी देण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. कारण आतापर्यंत एकही सत्ता सध्या शिवसेना ठाकरे गटाकडे नाही आहे सध्या किंवा मनसेकडे नाही आहे. त्यामुळं एक पक्ष जिवंत ठेवण्यासाठी पक्ष नेतृत्वाला या अशा प्रकारचं एक मोठी सत्ता सध्या असणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं प्रयत्न हे सध्या सुरू असलेले पाहायला मिळत आहेत. अगदी कृष्णा, दोन महत्त्वाच्या वक्तव्यांकडे पुन्हा एकदा मी लक्ष वेधते. सगळ्यात आधी राज ठाकरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना दिलेले आदेश की युती होण्याची वाट बघू नका, आपापल्या कामाला लागा आणि एकंदरीतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना कामाला लागण्याचे त्यांनी आदेश दिले. त्यामुळे एकीकडे कुठेतरी एकला चलोरेची भूमिका या वक्तव्यामागे असावेत असे सगळे संकेत मिळतात आणि दुसरीकडे संजय राऊत म्हणतात की पटकथा वेगळीच लिहिली जाते, पडद्यामागे वेगळ्या घडामोडी घडतात. त्यामुळे खरं तर ही दोन वेगवेगळ्या अँगलची वक्तव्य असताना सुद्धा युती आता होतीये की नाही अशा प्रकारे सगळा संभ्रम निर्माण झालाय. त्यामुळे हा युतीला ब्रेक, म्हणजे ठाकरे बंधू एकत्रित येण्यासाठी ब्रेक लागलेला आहे असं म्हणायला हरकत नाहीये. अनुपमा, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मनसेचा खास करून निवडणुकीतला वापर हा महायुतीकडून किंवा खास करून भाजपकडून केला गेला, तो प्रामुख्यानं शिवसेना ठाकरे गटाची मराठी मता म्हणजे विभाजन करण्यासाठी. आणि त्यामुळंच महायुतीतल्या काही नेत्यांना वाटतं किंवा भाजपला वाटतं की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र झालेच तर मराठी मतं एकत्र येतील, त्यामुळं हे ठाकरे बंधू एकत्र येऊ नये या दृष्टीने देखील काही प्रयत्न होताना दिसून येत आहेत का ते पाहणं गरजेचं आहे. परंतु सकारात्मक दृष्ट्या किंवा एक येत्या काळामध्ये देखील शिवसेना ठाकरे गट हे किती सकारात्मक होतो आणि युती करण्यासाठी किंवा राज ठाकरेंना एकत्र घेण्यासाठी आम्ही एक सकारात्मक होतो हे दाखवण्याचा प्रयत्न होईल. आणि येत्या काळामध्ये जर राज ठाकरे सोबत आले नाहीत तर राज ठाकरेंवर टीका करण्यासाठी एक शब्द राहील किंवा एक गोष्ट राहील की आम्ही राज ठाकरेंना एकत्र घेण्यासाठी सकारात्मक होतो परंतु ते आमच्यासोबत आले नाही, अशा प्रकारचा एक त्यांच्यावर शब्द राहील. या दृष्टिकोनातून ठाकरे गटामध्ये अशा प्रकारे सकारात्मक बोलणं होतंय का आणि या केवळ राजकीय खेळी आहेत का
की येत्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये खेळल्या जाणाऱ्या मराठी कार्ड जे आहे त्याचा कशाप्रकारे वापर केला जाऊ शकतो आणि त्याच दृष्टीनं याचा वापर केला जातोय का? कारण जसा साधला प्रतिसाद देईल अशा प्रकारचं यापूर्वी कधी वाटलं नव्हतं, कारण राज ठाकरे यांनी जो साथ घातली त्याला लगेच उद्धव ठाकरे यांच्याकडून प्रतिसाद दिला गेला. त्यानंतर संजय राऊत यांनी सकारात्मक रोज बोलणं सुरू केलं, परंतु त्यानंतर मात्र राज ठाकरे यांच्याकडून मात्र कुठल्याही प्रकारचे तसे सकारात्मक जी बोलणी आहेत किंवा सकारात्मक अशा प्रकारचं वक्तव्य एकत्र येण्यासंदर्भात केलं गेलेलं पाहायला मिळत नाही. त्यामुळे नक्कीच या संदर्भात राज ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांच्याकडून कुठंतरी चेकमेट केलं जात आहे का की एकत्र येण्याच्या संदर्भात, आणि त्यांना जाळ्यात फसवलं जात आहे का हे पाहणं देखील अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. खरंय, काही राष्ट्रीय महत्त्वाचे मुद्दे सध्या आलेले आहेत देशासमोर आणि त्यामुळे निश्चितच राज्यातल्या ज्या राजकीय घडामोडी आहेत त्या कुठेतरी मागे पडू लागलेल्या आहेत. गेल्या महिनाभरामध्ये 2 ठाकरे बंधू एकत्रित येणार का अशा प्रकारे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चर्चा सुरू असताना मात्र आता ही चर्चा पुन्हा एकदा मागे पडताना दिसत आहेत. त्यामुळे ठाकरे युतीला कुठेतरी ब्रेक लागलेला आहे की काय अशा प्रकारे या सगळ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. कृष्णा, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी, केलेल्या विश्लेषणासाठी.